जय अग्रिकोली, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. वाजल्यान सकाळचं 5 ना. आम्ही निघले आता कुठं मला पण ना माहिती. यो सकाळच्या उठवा लागला पण घरा 2:30 वाजता फोन केला तर जायचं होतं सकाळच्या आपल्याला. आम्ही अचानक निघले. आता बॅग बी अशी पटापट भरले. इतकं सामान घेतलं का ना काहीच माहिती ना आम्हाला ना. वाघ पण आमचा इकडं वगैरे. आता बघू कुठं जायचा विचार अजून ठरला ना आमचा. आता कुठं तरी निघू. 3-4 दिवसासाठी चालले डायरेक्ट. आम्ही कुठं जायचं ठरवलं माहिती आहे का? कोकणात मालवणला चाललो डायरेक्ट. मालवणला मी झोपलो तर गाडीनं. आता झोपल ती जाम. मी झोपलोच नव्हतो रातभर जागा. आई म्हणा डायरेक्ट बॅग बिग भरून माझी आम्ही निघलो तर मालवणला. अचानक भयानक आलो आम्ही मानगावला. गोरक्षनाथाचे मंदिर पाय पराला समोरच दुर्गराज. इकडे बघ, हे बघ, यो 7-8 बघ. पाचला निघल्या घरांच्या उपाशी पोटे हल्ले म्हणा. आता नाश्ता करायला ताप महाडचे पुरं हल्ल्यावर मुतालाच होता कार्य नव्हतं तांबीत. आता पोचले आम्ही चिपळूणला आणि आल्या परशुराम मंदिरात. बघू आता मंदिर कसं. लई वर्ष झाली, म्हणजे 3 वर्ष झाली येतं मंदिरात. का आलो नव्हतं, आज आल्या. तर बघू आता आतमध्ये कसं मंदिर. तर चालल्यावर शिवकालीन मार्ग, पण यो बंद आहे. शिवकालीन मार्ग पण मी चालू आवरत बंद केले. परशुराम मंदिरात दर्शन झाला पण आतमध्ये फोटो अलाउड नाही. मोस्ट ऑफ मंदिरात फोटो अलाउडच नसतात. नाही इथं समोरच विरगल आहे बघा. विरगल म्हणजे युद्धात जे सैनिक धारातीर्थी पडलेलेच, म्हणजे कोणी कसा मेलेला आहे तसं त्याचे मुलं त्याच्या टाईपमध्ये बनवलेले असतात. परशुराम मंदिरात दर्शन झालं आमचा. आता निघले आम्ही चिपळूणचे पोरं. एक सोमेश्वर मंदिर, 2 गाभाऱ्यांचा 2 फ्लोअरचे गाभार आहेत. त्या मंदिरात चालले आम्ही. इथून आता जवळजवळ 50 किलोमीटर. सो बघू आता जाऊन. आणि बाजूलाच गरम पाण्याचं कुंड पण आहे. तर आता दाखवतो तुम्हाला जाऊन तिथं. पोचलो आता. बघा सोमेश्वर मंदिर. आणि तिथं बाजूलाच गरम पाण्याचं कुंड आहेत. आता ईशा 2-3 वेळेला आम्ही गेलेलो रस्त्याला, पण माहीत नव्हतं आम्हाला हे मंदिर इथं. आता आलो, माहीत पडला, रील बघली लोकांचं याचं त्याचं बघून आम्ही येतो. स्वतःचं आमचं अस्तित्व ना काहीच. आता तुम्ही पण आम्हाला बघून या. फेमस झालो तर या अशा स्टेप्स उतरून जायला लागतं खाली. गाभार म्हणजे जाम भारी आहेत. 2 फ्लोअर आहेत, एक वरती आणि एक खाली. असं जायला लागतं. आणि आवरा भारी वातावरण जंगलांच्या मस्त लय भारी. वाघ बाय चल. जाम भारी आहे, मस्त आहे जंगलांच्या एकदम जायला. मंदिर पण लय भारी असेल. आता जस्ट 5 मिनिटाची ट्रेल करून पोचलो मंदिराजवळ. आणि मस्त बैठी मंदिर आहे एकदम, हे बघा. आणि आजूबाजूचं वातावरणच खतरनाक आहे, जामच भारी. किती मोठा स्पायडर आहे बघ. उतार शिवच्या बागान दिसत असं रस्ता पण. अरे एकदम मस्त, एकदम निसर्गरम्य वातावरण. निसर्गाच्या सानिध्यानं आम्ही आल्या आज. लयच भारी. चाललो आता मंदिरात. असं काही आवर आहे मंदिराचा. मंदिराच्या आतमध्ये एंट्री नाही, फक्त पुजाऱ्यांना आणि इथल्या लोकांनाच एंट्री आहे. आपल्याला ना बाहेरून दर्शन घेतलं आम्ही. मंदिरात जातानाच पहिला इथं आपल्याला दिसतं गरम पाण्याचं कुंड. आणि पाणी चांगलं गरम आहे, उकळलेलं. कुठे अटकला का पाण्यात तुम्ही? तिथूनच येतं.
ढकलू काय सगळं तापले चांगला उकळलेला पाणी बारका मेल्यान हे बा बारका मेल्यान. तर आता यो मंदिर पण एक्सप्लोर केला आम्ही. आता इथून जाऊ संगमेश्वरला, छत्रपती संभाजी महाराज जिथे पकडले गेले सरदेसाई वाडा, तो वाडा बघायला जाऊ आता. आता आलो कर्णेश्वर मंदिरावर आणि मंदिराचं काम चालू आहे डागडुजीचा. हे बघा कर्णेश्वर मंदिराला थोडं वाढायचं दाबायचं थोडं वाढायचं 3 बोट. तो मंदिर एक्सप्लोर करून आम्ही आलो होतो. अजून एक जुना मंदिर आहे एन्शियंट संगमेश्वराचं आहे बघा, नदीच्या बाजूलाच आहे. तर आता तिथं आल्या. कर्णेश्वराचं दर्शन घेतलं ना. आता आल्या संभाजी महाराजांना जिथे पकडलं सरदेसाई वाडा, त्या वाड्याजवळ. आता आम्हाला माहीत नव्हतं कुठं जायचं कुठं ना. आता आम्ही आहो ना आली मालवणमध्ये. आता मालवणच्या आम्ही चालल्या देवबाग बीचला. एकदम अनएक्सपेक्टेड ट्रिप होती ना, एकदम अनएक्सपेक्टेड आल्या आम्ही. आम्हाला काहीच माहिती नव्हतं कुठं जायचं ना कुठं जायचं. डायरेक्ट निघले असाच बॅग घेऊन. माहीत होतं आपल्याला कुठं नव्हता माहिती, डायरेक्ट गेलं. यूट्यूबला ब्लॉग बनवला मी, कमी शॉर्ट शूट केले कारण मी रीलचेच जास्त शूट केलेले. आता आम्ही दोघा उपट सोंड फिरतो. असंच फिरतो रस्त्या रात्री चाले बघा. आता भूता बघायला फिरता इथं बघून जाम कसा आलो बघतो ना म्हणा. जय अग्रिकोली सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रॉम तारकर्ली. कशा आहात तुम्ही? आय होप यू ऑल डुईंग गुड. कालचा दिवस मस्त गेला आमचा. जाम मंदिरांचं दर्शन घेतलं आम्ही ना. संध्याकाळी आलो मस्त इकडं एन्जॉय करायला तारकर्लीला. अनएक्सपेक्टेड ट्रिप आणि अनएक्सपेक्टेड आले आम्ही. काहीच माहीत नव्हतं कुठं जायचं. याही डायरेक्ट मला 3 वाजता आणला. ते कपडे बिडे काहीच नाही आणलं, सगळं इकडे घेतलं इकत ना. आता इथून जाऊ आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि बघू तारकर्ली बीच एक्सप्लोर करू. स्कूबा डाईव्ह आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्या सगळे करू. तर दाखवायचा प्रयत्न करतो जेवढा मला रेकॉर्ड करता येईल तेवढा दाखवीन मी तुम्हाला. चला तर भेटू. आता चेकआउट केला आम्ही आणि वाघाने कुठं झालेलं आता त्या बी माहिती ना सांगत ना. कुठं डायरेक्ट नेतं कपडे बघ. कपडे इकडे येऊन घेतल्या मी कपडे ना, बॅग ना काहीच ना आणला. ब्रश बी सगळा टूथब्रश त्यानेच आणले ना, काहीच माहिती ना. आता आम्ही आता मला तर वाटतं बहुतेक बीचला चालल्या तारकर्लीला. सांगत नाही हो, असंच बोर्ड बघून चालल्या हो. वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्यात बोलतं. चला बघू आता जाऊ तिथं. पार्वतीची गुलाबी भावाचा बर्थडे म्हणून आम्ही आता पाया पडायला पहिला मंदिरात दत्त मंदिर भेटला आम्हाला इथं जागच. मस्त गणपती बाप्पा पण ना, बाप्पाचा पण दर्शन होईल ना, दत्तगुरूचा पण दर्शन होईल. मंदिर बंद, दरवाजा बंदच म्हणजे डायरेक्ट चालवले देवाला कोंडवले आतमध्ये. नव्हतं का तिकडे राहून कोकण मस्त लय भारी नाश्ता केला. उपमा, कांदे पोह, अंडा ऑमलेट सगळा कवाट. आता निघलो स्कुबा डाईव्ह करायला. स्कुबा डाईव्ह बनाना स्कुबा डाईव्ह सगळं आणि पॅरासेलिंग. खतरनाक काम करून यावा घेऊन मस्त लय एन्जॉय करू. नंतर पलटायला नको त्याला त्याची बकरी बांधून ठेवा मग मागे. प्राइस किती त्याची? सिंधुदुर्ग जाऊन आलो भावा. आले आता मालवण बीचवर. समोरच दिसतं सिंधुदुर्ग किल्ला. हिरोजी इंदलकरनी बांधलेला जाम भारी आहे. आणि इकडं महाराजांचा स्मारक आहे. महाराजांचं स्मारक आहे इथं. आणि आम्ही चालल्या करायला आता मस्त वॉटर ॲक्टिव्हिटीज, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, अजून बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. जाम ॲक्टिव्हिटी करून झाल्या आमच्या आणि पक्का दमलो. आता वाजल्या 3. आता जेव कुठेतरी निघतो आम्ही आता कुणकेश्वरला देवगडमध्ये. इथूनच 60 किलोमीटर. आम्ही घेतली आता व्हेज थाली
त्यानं काहीतरी आवरी मोठी मंडे करण्याला उपवास. मस्त जेवण झाला आमचा दुपारचा आणि आम्ही आता निघतो कुणकेश्वरला. सनसेट बघायला आता कुणकेश्वर बीचला. काय पावसा कसा? आता मला गाडी चालवायची, ड्रायव्हर आता मी आहो, हेवी ड्रायव्हर. जल्दी पण नको यायला. आता आम्ही आलो पोखरबाव गणेश मंदिर देवगडमध्ये. ही माझी तिसरी फेरी आता ही तिथं. हे बघा मंदिर. आणि मस्त आता या फेरी पण पाण्याने कॅमेरा टाकतो, मस्त माशांचा शूट करू. एकदम भारी जबरदस्त खतरनाक. यो पावडर टिकलेलं होतं चांगला दिसासाठी, कारण आम्ही जाम टॅनिंगमध्ये होलो आज. वाघ तयार होता आली. वाघ कोण करील रे? बंदच केले मग चालू आहे कशी काय? ते ठीक आहे, गाडी बंद करतो आम्ही आणि चाललो आता. पोचले आता. मस्त हा स्वयंभू शिवलिंग आहे. फायनली वी आर रिच ॲट कुणकेश्वर मंदिर. इकडं ना बघा मस्त खतरनाक असा समुद्र किनारा आणि सनसेट. पण आम्ही जरा लेट झालो यायला. हे बघ बाबा, हे असते 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 कसा काम. आता आम्ही आलो कुणकेश्वरला. इथून जाऊ कशेलीला, तिथं स्टे करू आज. कुणकेश्वरला दर्शन घेतलं आम्ही ना. आता हा कशेलीला, तर इथं स्टे करू. आधी जेवायला बसल्या महाकाली घरगुती जेवणाचं दुकान. 3 वर्ष झाले सतत तिथं जेवायला येतो आम्ही. बाकी जेवणाचं दुकान. जय श्रीराम. कशा आहात तुम्ही? आय होप यू ऑल डुईंग गुड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आम्ही आलो आज कनकादित्य मंदिरात. हे बघा मंदिराचा आवार. माझी तिसरी फेरी आता इथे यायची. माझ्यासोबत आज 2 वाघ आहेत, सेम मॅचिंग केली आहे दोघाही. वन्स अगेन परत एकदा आलो कशेली बीच, देवगड, रत्नागिरी. वा, आणि तुम्हाला बघा आता कसा दाखवतो समोर व्ह्यू बघा. व्ह्यू कशेली बीचचा. ओ येस. आम्ही घेतो नॅचरल फिश थेरपी. गावखडीला आहो नाही. स्टेप वेल आहे तिथं. लय भारी पाणी आणि एकदम या. हे बघ श्याम आहे. नॅचरल फिश थेरपी येतं. लोक पैसे देऊन करतात, आम्ही फुकट करतो. जिथं फुकट तिथं प्रकट. आता आम्ही आलो गणपतीपुळे. मस्त दर्शन घ्यावं, बीचवर फिरू आणि जेवायला जाऊ. मस्त एक चिकन थाली ना, फिश थाली का फिश राहून दे गणपती मंदिर. वाघ आमचा मागं. बाकीच्या बऱ्याच काही बी व्हिडिओ ना गोप्रोमध्ये होत्या, पण गोप्रो माझा खराब झाला. त्याचे मला सगळ्या व्हिडिओ आणि सगळा डेटा त्याच्यामध्येच राहिला.